मनसेतून आणखीन एका बंडखोरीची शक्यता आहे। अनिशा माजगावकर यांच्यानंतर आणखीन एका बंडखोरीची शक्यता आहे। शबनम शेख यांनी दिलेली उमेदवारी मनसेने मागे घेतली तर या ठिकाणी मुस्लिम उमेदवार नको। ठाकरेंच्या सेनेनं सांगितलं मुस्लिम उमेदवार नको तर मुस्लिम मतं कशी चालतात। शबनम शेख यांनी आता ठाकरेंच्या शिवसेनेला थेट सवाल उपस्थित केला। माझ्या राजसाहेबांनी त्याच्यासाठी मला पोच पावती म्हणून यंदा मला कॅन्डिडेट म्हणून घोषित केला। मला एबी फॉर्म दिला। मला 11:15 वाजता उबाडाच्या पेशरवरून माझ्याकडून ते एबीपी फॉर्म परत मागण्यात आलं। उबाडाने प्रेशर केला की आम्हाला मुस्लिम कॅन्डिडेट नको आहे, आम्हाला ती सीट मुस्लिम यांना लढवायची नाही आहे, आम्हाला मराठी माणसाला लढवायची आहे। तुम्हाला मुसलमानांची मतं पाहिजे उबाडाला। माझ्या राजसाहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला। मला माझ्या राजसाहेबांवर विश्वास होता आणि माझ्या राजसाहेबांनी 19 वर्ष माझा विश्वास टाकला आणि मला मोठे मोठे पदावर मला हे ठेवलं। पण जे उबाडाने केलंय ते चुकीचे। अजून उबाडा आमच्याबरोबर युतीमध्ये नाहीये। युतीमध्ये आता आल्यावर आमच्या कार्यकर्त्यांचं असं खच्चीकरण करतोय। पण उबाडाच्या कार्यकर्त्यांच्यामुळे माझ्याकडून ती तिकीट खेचली गेली। त्याचा मला मनापासून दुःख आहे साहेब। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। भांडूप येथील बेस्ट अपघात प्रकरणी अपघातातील जखमींची आशिष शेलारांनी भेट घेतली। रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी भेट घेतली आणि जखमींची विचारपूस केली। बेस्ट अपघातामध्ये 4 मृत्यू झालाय तर 9 जण गंभीर जखमी झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।